नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर यांची कथा अजब निवाडा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह बेल आयकॉन ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात हेमा नागपूरकर लिखित अजब निवाडा. पांढरी शुभ्र पैरण, इस्त्रीचा झब्बा, डोक्याला फेटा बांधून पायातल्या वाहणा करा करा वाजवत दाम्या दारासमोर उभा राहिला. नामदेवराव चला. अरे दाम्या, जाग दिसतोय की. दाम्या नाही, दामाजी पंत म्हणायचं, सरपंच आहे गावचा. आउट गटकेचा. नाम्या पोटपोटला. काय म्हणला? नाही, पण एवढी तयारी कुठची? अरे आज पंचायतीचा दिवस नाही का? आपल्यालाच भरवायची ना पंचायत. अरे इसरलोच होतो. तू चल पुढं, मी आलोच. दाम्या आणि नाम्या आज फार खुशीत होते. दाम्याचे वडील आबा गावचे सरपंच आणि तात्या नाम्याचे वडील उपसरपंच. सरकारच्या प्रशिक्षण वर्गासाठी त्या दोघांनाही बोलवणं आलं. आबा विचारात पडले. तात्या, अरे आपण दोघं बी गेलो तर गावकीचा कारभार कोण बघणार गाड्या? काय एवढा विचार करताय आबा? अहो, आपले लीडर लोक बी आपल्या युवराजाले गादीवर बसवत्यात. आपण बी लाव आपल्या दाम्याले नामाले कामाला. आता आपली पोरं निस्ती एरंडावानी वाढली, अकलेच्या नावानं भोपळाय. बघू तर खरं, 8 दिवसाचा तर प्रश्न आहे. हा, त्याला बी समजायला पाहिजे ना कवा तरी. हा ठीक आहे, आता तू म्हणतोय तर बघू. आबांनी संमती दिली. आबाच्या प्रस्तावावर दाम्या नाम्याची जोडगोळी खुश झाली. गावकऱ्यांवर इम्प्रेशन मारायची संधी आयती चालून आलेली होती. महिन्यातनं एकदाच भरणारी पंचायत त्यांच्या वाट्याला आली. त्यामुळे आज तर ते फार खुश होते. ऑफिस समोर मांडलेल्या खुर्चीवर दाम्या तोऱ्यात जाऊन बसला. शेजारी नाम्या. दाम्यानं खाकरून सुरुवात केली. मंडळी, आबाच्या माघारी गावाचा जिम्मा त्याईनं आमच्यावर सोपवलाय. तेव्हा तुमच्या काय बी समस्या असतील, तक्रारी असतील, बिनधास्त सांगा, आम्ही त्या सोडवून देऊ. रावजी उठला. माझी तक्रार आहे. माझी बायको त्या केसरनं फितवली. काय बोलतोय गाड्या तू? अरे तो केवढा, ती केवढी, त्याची मावशी शोभन. नाही, तुम्ही काय बी म्हणा, पण हाय ते असं आहे. त्यांनी पुंगी वाजवली की ही लागली डोलाया. मग घर बघत नाही का पोरं बघत नाही? काय कामाची नाही राहिली, ते फार खोळवली. आता माझ्या घराकडं पोरांकडं कोण बघणार, ही समस्या आहे माझी. असं म्हणतो? तुझं बी ऐकत नाही ती? नाही ना. आणि केसरचे ऐकती, त्याने सांगेल तसं करती. हा ना. मग करू दे त्याच्या घरात काम तिला. अबे दाम्या. रावजी तिरमिरीत उठला. गावकऱ्यांनी त्याला कसा बसा थोपवला. अरे माझी तक्रार आहे का माझ्या घराकडं कोण बघणार हे सांगितलं तर तू तिला त्याच्याकडं पाठवायला निघाल र? वा र गाड्या वा. म्हणजे झालं का नाही त्याच्या मनासारखं? माझं घर कोण बघणार? आपण भलतंच काहीतरी बोलून गेलो हे दाम्याच्या लक्षात आलं. मदतीसाठी त्यांनी शेजारी बसलेल्या नाम्याकडे बघितलं. नाम्या त्याच्या कानाशी लागला. अरे ह्याची बायको जर केसरकडे गेली तर ती केसरची बायको हिंना स्टेपनी. हा, तिला लावून देऊ मग रावजीच्या घरच्या गाडीवर. बेस्ट आयडिया आहे. दाम्या उठला. गावकऱ्यांकडे वळून म्हणाला. हे बघा मंडळी, रावजीले न्याय देवाले हवा, खरं का नाही? आता रावजीची बायको त्याचा ऐके ना, पर केसरचा ऐकती. तिला देऊ पाठवून केसरकडं. आता प्रश्न उरला रावजीचा. त्याची बायको गेली तर त्यानं काय करावं? ही समस्या सोडवायला आपण जशाला तसा न्याय करू. म्हणजे आपण फिल्ममध्ये बघतो ना, विलननं कोणाचा डोळा फोडला तर हिरो तिथं शपथ घेतो का डोळ्याच्या बदली डोळा घेईन. मग आपण बी रावजीचा न्याय करू.
केसरनी त्याची बायको फितवली तर केसरची बायको रावजीला देऊन टाकू. सावित्रीला कामाला लावू केसरच्या घरी. कसं? गावकऱ्यांना हा फिल्मी न्याय खूपच आवडला. सगळ्यांचा होकार दिसताच दाम्यानं फरमान काढलं. रावजीच्या बायकोनं सावित्रीनं केसरकडं जावं आणि केसरच्या बायकोनं रावजीच्या घरी जावं. हा निरोप कळताच सावित्री संतापली. म्या नाही माझं घरदार मूलबाळ सोडून जाणार. मजा मारायला केसर ठीक होता, पण त्याच्या घरी राहायला त्याच्या एवढ्या एवढ्या पोरांच्या खस्ता काय मी खायच्या वय? ती दार बंद करून घरात बसली. तिचा नकार कळताच दाम्या संतापला. बघा लोक हो बघा, पंचायतवरती ते गावचा कारभार ठीक चालाया, होय का नाही? मग पंचायतीनं दिलेला फैसला मानायला हवा, हो का नाही? आणि कोणी नसन मानत तर त्याला धडा शिकवायला हवा, हो का नाही? दाम्याच्या आवेशानं गावकरी भारावून गेले होते. सगळ्यांनी एकमुखानं होकार भरला. आपण चूक केली असं रावजीला वाटायला लागलं, पण आता तो हतबल होता. दाम्या जागेवरनं उठला. चला मग सगळे, असं म्हणत तो रावजीच्या घराकडे चालायला लागला. मागून सारे गावकरी निघाले. मोर्चा रावजीच्या अंगणात आला. सावित्रीबाई बाहेर या. दाम्या गरजला. प्रथम तिने दाद दिली नाही, पण दारावर काठ्या पाडायला लागल्या तशी ती घाबरून बाहेर आली. थेट तिने रावजीच्या पायावर लोळण घेतली. माफी करून द्या नजी, पुन्हा नाही जाल मग त्या केसरचं तोंड पाहणार. रावजीला वाटलं तसंच तिला उचलून घरात घेऊन जावं, पण इथे दाम्या पेटलेला होता. असं कसं? असं कसं? गुलछर्रे उडवताना काय वाटलं नाही होय? आता शिक्षा तर भोगावीच लागन. चला रे, हिला घेऊन केसरच्या घरी. 2 धटिंगण बायकांनी तिच्या दोन्ही दंडांना धरलं. आता गावकऱ्यांच्या अंगातही जोश संचारलेला होता. सावित्रीला पुढे घालून वरात आता केसरच्या घराकडे चालायला लागली. इकडे केसरलाही काही सुचत नव्हतं. सावित्रीला नादाला लावलंय ते असं अंगलट येईल असं त्याला कधी वाटलंच नव्हतं. आणि त्याची बायको अंजना नुसती धुमसत होती. शांत तुम्ही खायचं, मजा तुम्ही मारायच्या, आणि शिक्षा मला? अजब न्याय आहे हो. मी नाही माझी कच्ची बच्ची सोडून त्या रावजीच्या घरी जाणार. सांगा त्यांना. सांगा की आता का वाचा गेली तुमची? पण केसरचं हे वागणं तसं अंजनाला नवीन नव्हतं. बाहेर भानगडी करायच्या आणि अंगाशी येऊ लागलं की तिच्या पदरात तोंड लपवायचं, ही त्याची नेहमीची सवय. पण आत्ता मात्र तो गांगरून गेलेला होता. त्याच्याकडे बघून हा काही कामाचा नाही हे तिच्या लक्षात आलं. रावजीच्या घरून निघालेला मोर्चा इथे पोचण्याआधी काहीतरी करायला हवं. या गावाचा निर्णय दुसऱ्या गावात लागू होत नाही हे तिला माहिती होतं. तिने ठरवलं पळून जायचं. गेलो नाही तर लोक आपल्याला जबरदस्ती रावजीच्या घरी नेऊन घालणार. तिने बाहेर येऊन धूम पाळायला सुरुवात केली. लवकरात लवकर शेजारच्या गावी पोचायला हवं हा मागे बघून अंदाज घेत ती पळत होती. आबा आणि तात्या आपलं प्रशिक्षण आटोपून गाडीनं गावात पोचले. ते घराकडे निघाले होते तेवढ्यात अंजना थेट आबांच्या अंगावर धडकली. केसरची बायको ना ग तू? मग अशी का पळती वाघ मागं लागल्यावानी? आबाजी आबाजी आता तुम्हीच वाचवा मले. तिने तिथंच आबांचे पाय धरले आणि आबांनी तिला विचारताच तिने स्वतःची सगळी कर्मकथा ऐकवली. आबांनी डोक्याला हातच लावला. पाहिलं का तात्या, अरे 8 दिवसात पोराने काय घोळ घातलाय. चल पोरी चल. अंजनाला घेऊन दोघं केसरच्या घरी आले. सावित्रीला पुढे घालून दाम्या नाम्याचा विजयी मोर्चा केसरकडे आला तर समोर आबा उभे. या पोरो या, तुमची कर्तुक बघायला वेळेवर पोचलो आम्ही. काय फैसला करता, काय निवाडा करताय, काय गंमत करताय का काय? आणि मग ते गावकऱ्यांकडे वळून मागाले. अरे ह्या पोरांचे कान उपटायचे सोडून तुम्ही बी साथ देता यायले? अरे पोरांनो, एक घर मोडतं म्हणून तक्रार आली तर तुम्ही दोन्ही घरं मोडायला निघाला. वा र गाड्या वा. चला आत व्हा सगळे, आता माझा निवाडा करू. केसर, अंजना आणि सावित्री सकट मग सगळा मोर्चा पुन्हा पंचायतीच्या ऑफिस समोर आला. अरे गुन्हेगार असला तर त्याचं बी बोलणं ऐकून घेतोयात आणि तुम्ही डायरेक्ट निवाडा करून टाकला. बरं सावित्रीबाई, मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्या प्रकारानं सावित्री चांगली हबकली होती. आबाजी शपथ घेऊन सांगतो, आता मी कोणाकडे नजर उचलून बी बघणार नाही. घराची, रावजीची, पोरांची नीट काळजी घेईन मी. रावजी तुले मंजूर आहे का? त्यांनी मान डोलावली.
ठीक आहे, आता केसर भाऊ तुम्ही ह्या पुढं. चुकलो जी, चुकलो, असं म्हणत तो आबांच्या पाया पाडायला लागला. अरे माझ्या नाही, तुझ्या लक्ष्मीच्या पायाची शपथ घेऊन सांग, चुकलो म्हण. सगळ्यांच्या समोर केसरनं अंजनाचे पाय धरले. त्याचं असं शरण येणं अंजनाला सुखावून गेलं. अंजनाबाई, तुम्ही करणार का याला माफ? असं आबांनी विचारताच तिने होकार दिला. चला, आता फैसला झाला. पण आबाजी, दोघांना शिक्षा कुठं झाली हो? एक गावकरी बोलला. तुझं बी बरोबर आहे. हे आपलं पंचायतीचा ऑफिस आणि समोरचा पिंपळाचा पार केसरनं रोज झाडून स्वच्छ करायचा 1 महिनाभर, आणि सावित्रीने तो सारवून काढायचा. आणि हे एकमेकाशी बोलताना दिसले तर शिक्षेचा 1 दिवस वाढवायचा. झालं का गाड्या मानासारखं? त्यानं मान डोलावली. मिटवून टाकू का आता हे प्रकरण? सगळ्यांनी मान डोलवली. केसर आणि रावजी आपापल्या बायकांना घेऊन घरी गेले. दाम्या नाम्या सुद्धा संधी साधून निसटले होते. काय म्हणता त्या? अडकीत त्यानं सुपारी फोडत आबा म्हणाले. एका परी सावित्री आणि केसरला हा फटका बसला, हे चांगलंच झालं म्हणाचं. आता जन्मात कशी अशी आगळीक नाही करणार. आपण नव्हतो म्हणून हे जमलं. आपण असा उरफाटा फैसला देऊच शकलो नसतो गाड्या. खरंय आबा तुमचं. पोरांना बी कळला त्यांचा मूर्खपणा. आता पुढच्या वेळी त्यांनाच पाठवून देऊ प्रशिक्षणाला. कसं? श्रोते हो, ही होती हेमा नागपूरकर यांची कथा अजब निवाडा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.